आम्ही कमी पडलो पराभवानंतर संजोग वाघेरेंची कबुली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मावळ लोकसभेचा गड राखण्यात सपशेल अपयश आलं. इथे संजोग वाघेरेंचा पराभव करत महायुतीच्या श्रीरंग बारणेंनी हॅट्रिक साधली. ठाकरे पवार अशी राज्यभरात सहानुभूतीची लाट असताना वाघेरेंचा पराभव कसा काय झाला अशी चर्चा सुरू असतानाच आम्ही कुठंतरी कमी पडलो, आम्ही जी गणिते साधली होती ती सत्यात उतरली नाहीत अशी कबुली वाघेरेंनी दिली आहे. आताच्या सगळ्या उणिवा पुढच्या निवडणुकीत भरून काढू असा विश्वास वाघेरेंनी पराभवानंतर व्यक्त केलाय. याच्यामध्ये सर्वप्रथम मी सर्व मतदारांचा आभार मानेन आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या विश्वासानं आज एवढी मतं मिळालेली आहेत. आणि दुसरी गोष्ट, आदरणीय उद्धव साहेब असतील आणि महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते मंडळी यांनी जो विश्वास टाकून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला जी जबाबदारी दिली, त्यामुळं आज मी इथपर्यंत पोचू शकलो. आणि निश्चितच हा मतदारांनी जो विश्वास टाकला आहे त्याचा हा या आहे. एकंदरीत बघितलं तर तुम्हाला पिंपरीमध्ये जी मतांची अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही आहे. त्याचप्रमाणे चिंचवडमध्ये काहीसं कमी पडल्याचं चित्र काय सांगा? नाही, याच्यामध्ये शेवटी आपण विश्वास हा फार महत्त्वाचा असतो. आणि या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळत होता, लोकांचा जो पाठिंबा मिळत होता, त्या पाठिंब्यावरती आम्ही विश्वास टाकला आणि थोडं दुर्लक्ष आमचं पिंपरी आणि चिंचवड मतदारसंघामध्ये झालं. त्यामुळं हा रिझल्ट आला असावा असं वाटतं. याच्यामध्ये आता काय आहे, काही गोष्टी ज्या इलेक्शनमध्ये करावं लागतात त्या गोष्टी सगळ्या आम्ही केल्या, परंतु एखाद्या गोष्टीमध्ये कमतरता झाली असावी, त्यामुळं हा परिणाम झालेला आहे. एकंदरीत जर बघितलं तर एक असे प्रश्न येणार होतो की श्रीरंग बारणे आत्ता बोलताना म्हणाले की माझं स्वतःचा 1.25 लाखाचा वोट बँक माझी स्वतःची आहे, जी पक्ष वगैरे न बघता स्वतःकडे बघते. आणि असं असतानाही पार्थ पवाराच्या पेक्षाही जे मतदान त्यावेळेस झालं होतं 2.5 लाखाचं, त्यापेक्षा 96,000 आता ते विजयी झाले. एकंदरीत ह्या विजयाकडे तुम्ही कसं बघताय? तसं जर बघितलं तर हा 96,000 हा पार्ट नाही आहे. जर 50,000च्याच लीडनी ते आलेले आहेत तसं जर बघितलं तर काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण गृहीत धरल्या नसल्या पाहिजेत. आणि प्रत्येकाला स्वतःचं मत असतं आणि प्रत्येकजण आपल्या मताने त्या ठिकाणी हे करत असतो. तर हारजीत असते. चला बघूया, पुढच्या नेक्स्ट टाईम परत 5 वर्षांनी इलेक्शन आहे, त्यावेळेस बघू.